अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 10. अण्णा. लोकलने दादर स्टेशनवर मी उतरलो तेव्हा पाऊस सुरू होता. पावसाळ्याचेच दिवस ते, त्यामुळे माझ्यासोबत छत्री होतीच. एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हाताने छत्री उघडून मी जिना चढलो. सकाळी 11-11:30ची वेळ असल्याने दादर स्टेशनवर तुफान गर्दी होती. दादर ईस्टच्या बाजूला बस स्टँड असल्याने मी ईस्ट साईडला आलो. जिना उतरताना लक्षात आलं की पावसामुळे आणि लोकांच्या पायाचा चिखल पायऱ्यांना लागल्यामुळे जिना फार निसरडा झाला आहे. 2दा मी सटकता वाचलो, पण 5-6 पायऱ्या शिल्लक असतानाच माझा पाय अखेर तोच सटकलाच आणि मी पायरीवर आपटलो. पडता पडता मी जिन्याचा कठडा धरला, त्यामुळे फार लागलं नाही, पण माझा डावा पाय चांगलाच लचकला. पॅन्टही मागच्या बाजूने खराब झाली असावी. कसाबसा उठून मी चालायला लागलो, पण पाय चांगलाच दुखावला होता. लंगडतच मी स्टेशन बाहेर आलो. एकाला बस स्टँडबद्दल विचारलं. त्याने 10 मिनिटाच्या अंतरावर ते असल्याचं सांगितलं. 10 मिनिटांच्या अंतरासाठी रिक्षाला पैसे घालवणं मला बरं वाटेना, म्हणून मी पायीच निघालो. पाय तर दुखतच होता. त्याची पर्वा न करता हळूहळू स्टँडवर आलो. चौकशी कक्षात अलिबागला जाणाऱ्या गाडीची वेळ विचारली. अहो ती काय बाहेर उभी आहे, निघेलच 15-20 मिनिटात, त्यांनी सांगितलं. स्टँडवर पाण्याची डबकी साचली होती. ती चुकवत मी बसपर्यंत पोहोचलो. बस अर्धी भरली होती. एका सीटवर खिडकीजवळ बॅग ठेवलेली मी पाहिली. त्या शेजारीच मी बसलो. थोड्या वेळाने कंडक्टरने जशी बेल मारली तसा 1:40 ते 45च्या आसपासचा काळा सावळा गृहस्थ घाईघाईत माझ्याजवळ आला. मी त्याला आत जायला जागा करून दिली. बस निघाली. पहिल्यांदाच अलिबागला जात असल्यामुळे मला तिथली माहिती घेणं आवश्यक होतं. 1986चा तो काळ होता. मोबाईलचा त्यावेळी जन्मही झाला नव्हता, त्यामुळे गुगलवर सर्च करून माहिती घेणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. वाचलेल्या किंवा ऐकीव माहितीवरच अवलंबून राहावं लागायचं. मी शेजारच्या माणसाला विचारलं, अलिबाग किती दूर आहे इथून? त्याने माझ्याकडे दचकून पाहिलं. कदाचित मी त्याच्याशी बोलेन अशी त्याने अपेक्षा केली नसावी. मग तो हसून म्हणाला, सॉरी मैं मराठी नहीं बोल सकता. आई कॅन अंडरस्टँड बट कांट स्पीक. हिंदी में बोलेगा तो चलेगा. त्याच्या उच्चारावरूनच तो साऊथ इंडियन अण्णा आहे हे माझ्या लक्षात आलं. चलेगा ना, मैं हिंदी बोल भी सकता हूँ और समझ भी सकता हूँ. थैंक्स. अलीबाग इधर से 100 किलोमीटर से ऊपर होएगा. इट विल टेक 2.5 hours. आप अलीबाग में किधर जाएगा? मुझे RCF जाना है. मेरा कल इंटरव्यू है. वेरी गुड. मैं भी RCF जाएगा. आय एम वर्किंग देअर. मला आनंद झाला. याच्याकडून हवी असलेली माहिती काढायला हरकत नव्हती. अच्छा, अलीबाग बस स्टैंड पर कोई होटल या लॉज मिल जाएगा आज रात सोने के लिए? ओह यस, देयर आर सम होटल्स बट मेरे को ज़्यादा जानकारी नहीं है. मी चूप बसलो. म्हणजे आता स्वतः अलिबागला उतरल्यावर शोध घेणं आलं. आपके पैर में कुछ प्रॉब्लम है क्या? मैंने बस स्टैंड पर देखा आप चल नहीं पा रहे थे, त्याने विचारलं. हाँ, दादर स्टेशन की सीढ़ियों पर से मैं फिसल गया था. पैर में मोच आ गई है, बहुत दर्द हो रहा है. बोलता बोलता मी पॅन्ट वर करून पायाकडे पाहिलं. पाय चांगला सुजला होता. त्यानेही पायाकडे पाहिलं, पण तो काही बोलला नाही. गाडीच्या खिडकीतून आता कोकणातला निसर्ग खूप सुरेख दिसत होता. जागोजागी भात पेरणी झालेली दिसत होती. पाण्याने भरलेले चौकोन डोळ्यांना सुखावत होते. त्यासोबतच खिडकीतून येणारी थंड हवा आल्हाददायक वाटत होती. पाय दुखत नसता तर मला या सुंदर निसर्गाचा जास्त आनंद घेता आला असता. शेजारच्या माणसाने मग माझी थोडी चौकशी केली. माझा कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे, आता सध्या काय करतोय, कुठे राहतो, घरी कोण कोण असतं, मी उत्तर देत होतो. पण मला रात्रीच्या निवासाची काळजी लागली होती. स्टँडजवळ चांगलं हॉटेल मिळेल का? फार महागडं तर नसेल ना? जेवायचं कसं करायचं? उद्याच्या इंटरव्ह्यूपर्यंत हा पाय ठीक तर होईल ना? फ्रॅक्चर तर नसेल ना? नाना प्रश्न मला सतावत होते. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना मी थोडा तुटकेपणानेच उत्तर देत होतो. थोड्या वेळाने खिडकीत
तून शहर आल्यासारखं दिसायला लागलं. मी त्याला विचारलं, अलिबाग आ गया क्या? अभी आएगा. पहले RCF आएगा, उसके बाद बस स्टैंड आएगा. बस स्टैंड से RCF के लिए रिक्शा मिल जाएगी ना? कितना किराया होता है? तो हंसला. हाँ, मिल तो जाएगी, लेकिन आप बस स्टैंड क्यों जा रहे हैं? RCF के स्टॉप पर ही उतर जाइए. मी गोंधळलो. क्या RCF में रहने के लिए गेस्ट हाउस है क्या? मी शंका येऊन विचारलं तर तो अजूनच हसला. नहीं नहीं, ऐसा गेस्ट हाउस नहीं है. आप मेरे घर पर चलो, वहाँ पर ही रुक जाना. ऑफर चांगली होती. माझं सगळं टेन्शन दूर करणारी होती. पण अनोळखी माणसाकडे राहायला जाणं मला संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्या कुटुंबातली माणसं कशी असतील, ती आपल्यासारख्या आगंतुक पाहुण्याशी व्यवस्थित वागतील की नाही, ही शंका मनाला खाऊ लागली. नहीं नहीं, आपकी फैमिली को डिस्टर्ब करना नहीं अच्छा नहीं है. मैं स्टैंड पर ही कोई होटल ढूंढ लूँगा. एक रात की तो बात है. ओह, दैट्स व्हाट आई एम सेइंग. मेरा फैमिली केरला में है. आई एम स्टेइंग अलोन हियर इन माई क्वार्टर. आपको रहने में कोई दिक्कत नहीं होगी. आपके पैर में तकलीफ भी है. आप यहीं पर उतर जाओ और हॉटेल में रहने की कोई ज़रूरत नहीं. मी अवघडलो. काय उत्तर द्यावं तेच मला कळेना. बसमध्ये भेटलेल्या एका अनोळखी माणसाकडे रात्रभर राहण्यात, मग तो एकटाच का असेना, मला नक्कीच संकोच वाटणार होता. शिवाय दोघांच्या भाषा वेगळ्या. तो मोडक्या तोडक्या हिंदीत बोलणार, नाहीतर मी तोडक्या मोडक्या इंग्रजीत. जमणं कठीणच. तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली. RCF कुणी आहे का? उतरा लवकर, तो ओरडला. माझ्या शेजारच्या माणसाने त्याची बॅग हातात घेतली आणि मला म्हणाला, चलो चलो, सामान लेकर आओ मेरे साथ. अवघडलेल्या अनिश्चित स्थितीत मी माझी बॅग घेऊन त्याच्यासोबत खाली उतरलो. बस निघून गेली. स्टॉपवर 2-3 रिक्षा उभ्या होत्या. त्याने एकाला पत्ता सांगितला आणि रिक्षात शिरला. माझ्याकडे नजर टाकून मला म्हणाला, आओ. मी अनिच्छेनेच त्याच्या शेजारी जाऊन बसलो. रिक्षा RCF कॉलनीत फिरत एका 3 मजली अपार्टमेंटसमोर येऊन उभी राहिली. खालच्या मजल्यावरच त्याचं क्वार्टर होतं. कुलूप उघडून आम्ही आत शिरलो. 15-20 दिवस घर बंद असावं. एक कुबट वास आत येत होता. मैं 20 दिन छुट्टी पर था. मेरे ब्रदर के लड़की का शादी था, इसलिए घर में थोड़ा कचरा हो गया है. आप बैठो, मैं अभी रूम साफ कर देता हूँ. मी बसलो. त्याने कुंचा घेतला आणि घर झाडून काढलं. मग कपड्याने पुसून काढलं. घरात सामान काही जास्त दिसत नव्हतं. बाहेरच्या खोलीत एक टेबल, 2 खुर्च्या, बेडरूममध्ये एक पलंग, भिंतीवर एका अनोळखी दाक्षिणात्य देवाचा फोटो होता. किचनमध्ये थोडीफार भांडी आणि गॅस, बस. आप फ्रेश हो जाओ, फिर मैं कॉफ़ी बनाता. सॉरी, मैं चाय नहीं पीता, इसलिए चाय का सामान नहीं है. कोई बात नहीं, मुझे कॉफ़ी भी पसंद है. मी फ्रेश होऊन आलो. त्याने कॉफीचा कप माझ्या हातात दिला. दाक्षिणात्य चवीची ती थोडीशी कडवट कॉफी होती, पण या पावसाळी वातावरणात मस्त वाटत होती. खाना खाया था की नहीं आपने? त्याने विचारलं आणि मला एकदम भूक लागल्याची जाणीव झाली. नहीं, सुबह नाश्ता किया था, बाद में पैर में मोच आ गई तो फिर होटल में गया ही नहीं. मी म्हणालो. आई एम सॉरी, मैं मेस में खाना खाता और अभी मेस बंद हुआ होगा. आपके खाने के लिए मेरे पास कुछ भी नहीं है. अभी रात को ही खाना मिलेगा. कोई बात नहीं, मुझे भूख भी नहीं है. मी माझी भूक लपवत म्हणालो. मग त्याने एकदम आठवल्यासारखी बॅग उघडून बिस्किट पुडा काढला आणि मला दिला. कॉफीसोबत बिस्किटं खाऊन मला जरा तरतरी आली. आप थोड़ा रेस्ट करो, तो म्हणाला. नहीं, दिन में मैं सोता ही नहीं हूँ. ठीक है, सोना नहीं, थोड़ा रेस्ट करना. इवनिंग में मैं आपके लिए मेडिसिन लेके आऊँगा. मग तो बेडरूममध्ये गेला आणि लगेच बाहेर आला. आपका बेड तयार है. शाम तक पैर को रेस्ट मिला तो फ़ायदा ही हो जाएगा. मी उठलो. आतमध्ये गेलो. पलंगावर एक छान स्वच्छ चादर टाकली होती. उशीचं कवरही बदललेलं दिसत होतं. आप कहाँ सोएंगे? आप भी तो केरला से आए हैं. नो नो, आई केम यस्टरडे फ्रॉम केरला. कुर्ला में मेरा रिलेटिव है, उनके यहाँ रात को स्टे किया.
सुबह उनके यहाँ खाना खा के मैं निकला था. आप रेस्ट करो, मैं अभी पेपर पढूंगा. घरमालकाला खुर्चीवर बसवून मी पलंगावर झोपावं हे मला काही पटेना, पण मी काही बोलायच्या आतच तो बाहेर गेला. नाईलाजाने मी पलंगावर पडलो. पडल्याबरोबर सुखाची एक लहर माझ्या अंगातून दौडत गेली. याचा अर्थ दुखऱ्या पायामुळे मी नक्कीच थकलो होतो. थोड्याच वेळात मी मग झोपून गेलो. जाग आली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. घरात एकदम शांतता होती. दाराला लॉक लावून हा अण्णा कुठे निघून तर गेला नाही ना, अशी शंका माझ्या मनात दाटून आली. मी ताडकन उठून बसलो. दुखरा पाय मी हळूच जमिनीवर टेकवला. पायाची सूज किंचित कमी झाली होती, पण पाय मात्र दुखतच होता. लंगडत लंगडत मी बाहेर आलो. पाहतो तर खुर्चीवर बसून पेंगत होता. घरमालकाला असं अडचणीत पाहून मला जरा माझी लाजच वाटली. त्याला उठवून पलंगावर झोपायला सांगावं की असंच झोपू द्यावं या संभ्रमात मी असतानाच त्याने डोळे उघडले. मला पाहून तो हसला. सॉरी, आय वॉज जस्ट नॅपिंग. आप बैठो, मैं कॉफ़ी बना के लाता हूँ. तो उठून किचनमध्ये गेला. मी बेसिनजवळ जाऊन तोंड धुतलं. त्याने 2 कप भरून कॉफी आणली. दुपारसारखीच थोडी कडवट चवीची कॉफी होती. आपका नाम क्या है? त्याने विचारलं. दीपक तांबोली. और आपका? त्याने बरंच मोठं नाव सांगितलं. मला ते लक्षात राहणं शक्यच नव्हतं. त्याच्या ते लक्षात येऊन तो हसला. यू कॅन कॉल मी गणेशन. दिस इज माय निकनेम. ओह ओके, थँक्यू. मग त्याने स्वतःबद्दल थोडी माहिती दिली. त्याचा परिवार त्रिवेंद्रमच्या आसपास कुठे राहत होता. त्याला एक 15 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाची मुलगी होती. बायको एका शाळेत शिक्षिका होती. RCF म्हणजेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये त्याला 8 वर्ष पूर्ण झाली होती आणि तो सुपरवायझरच्या पोस्टवर होता. गप्पा मारता मारता 8 कधी वाजले ते कळलंच नाही. मग तो मला त्याच्या स्कूटरवर मेसमध्ये जेवायला घेऊन गेला. खाने के कूपन का कोई चार्ज होगा तो मैं पैसे देता हूँ, मी त्याला म्हटलं. टुडे यू आर माय गेस्ट. कल दोपहर में भी खाने के लिए आना पड़ेगा, तब आप दे देना, ओके. मी काय बोलणार होतो. उद्या मात्र आपल्याबरोबर याच्याही जेवणाचे पैसे आपण द्यायचे हे मी ठरवलं. जेवायला बसत असताना गणेशन अण्णाचे काही केरळी मित्र तिथे आले. त्याने त्यांच्याशी ओळख करून दिली. माझा पाय लचकल्याचंही त्याच्या मल्याळम भाषेत सांगितलं असावं, कारण ते माझ्या पायाकडे बघू लागले. मग ते गणेशनशी काहीतरी बोलले. ये आपके पैर के लिए कुछ मेडिसिन देगा. वी विल कलेक्ट इट फ्रॉम हिज होम. त्याने माझ्याकडे बघत स्पष्टीकरण दिलं. मी त्याला थँक्स म्हटलं. जेवण झाल्यावर आम्ही त्याच्या मित्राकडे जाऊन 4 गोळ्या आणि एक मलमाची ट्यूब घेऊन आलो. घरी आल्यावर गणेशन मला म्हणाला, आप ये टैबलेट ले लो. ये क्रीम कुछ काम का नहीं. मेरे पास केरला का एक तेल है, मैं उससे आपको पैर का मसाज कर देता हूँ. कल्पना चांगली होती, पण एका वयस्कर अनोळखी माणसाकडून आपल्यासारख्या तरुण मुलाने मसाज करून घेणं मला काही बरं वाटेना. आप रहने दीजिए, मैं खुद मसाज कर लूँगा. अपने हाथ से मसाज प्रॉपर नहीं होता. आप चेअर पर बैठो. तो आतमध्ये गेला आणि तेलाची बाटली घेऊन आला. मी पॅन्ट काढून लुंगी नेसली. मला लुंगीत पाहून तो हसला आणि म्हणाला, आप तो पूरा साऊथ इंडियन दिख रहा है. मीही हसलो. ही गोष्ट खरी होती की मी बऱ्याच जणांना साऊथ इंडियन वाटायचो. कदाचित माझा चेहरा मद्रासी अण्णासारखा दिसत असावा म्हणून तसं असेल. मी खुर्चीवर बसलो तसा तो तेलाने माझ्या पायाला मसाज करू लागला. त्या मसाजाने शरीरात सुखाची अनुभूती होत होती. त्याच्या हातात जादू असावी. माझ्या पायातल्या वेदना नाहीशा होत होत्या. अर्धा तास तो मसाज करत होता. त्या मसाजाने माझे डोळे आता मिटू लागले होते. अभी खडा होके देखो, तो म्हटला तशी मला जाग आली. मी उठून उभा राहिलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला आता पाय टेकवता येत होता आणि पायातल्या वेदना 90% कमी झाल्या होत्या. बहुत अच्छा लग रहा है, मी म्हणालो. तसा तो समाधानाने हसला. ज़रूरत पड़ी तो कल सुबह और कर दूंगा, लेकिन ज़रूरत नहीं पड़ेगी. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. ये पेन किलर ले लो, तब तक मैं सोने की तयारी करता. त्याने हातात गोळी दिल्यावर मी किचनकडे आरामात चालत गेलो. माठातून पाणी घेऊन मी गोळी घेतली.
बेडरूममध्ये आलो तर त्याने खाली सतरंजीवर चादर टाकून ठेवली होती. मी त्यावर झोपायला लागलो तर तो म्हणाला, अरे अरे इधर नहीं, आप कॉट पे जाओ, मैं नीचे सोएगा. नहीं नहीं, आप ऊपर सोइए, मैं नीचे ही ठीक हूँ. घर में भी मैं नीचे ही सोता हूँ. अरे नहीं नहीं, आप पैर को ज़्यादा तकलीफ मत दो, आपको ऊपर ही सोना है. तो अधिकारवाणीने बोलला आणि सतरंजीवर झोपला देखील. नाईलाजाने मी पलंगावर झोपलो. त्याने उठून लाईट बंद केला. झोपता झोपता मला म्हणाला, कल सुबह उठकर इंटरव्यू की तैयारी कर लेना. इंटरव्यू लेने वाला बहुत स्ट्रिक्ट है और बहुत डिफ़िकल्ट सवाल पूछता है वो. ओके, गुड नाईट. पडल्या पडल्या मी विचार करू लागलो, हा माणूस इतका का छान वागतोय माझ्याशी. मी ना त्याच्या गावचा ना जातीचा. इतकी छान वागणूक भाऊ भावाला देत नाही. मी तर परका व अपरिचित. दुपारी बसमध्ये ओळख झाली ती इतक्या छान वागणुकीला पुरेशी असते. असं तर नाही की उद्या तो म्हणायचा, निकालो 1000 रुपये, आपके खाणे पिणे रहने के और मसाज के. मग काय करायचं. आपल्याकडे तर फक्त 500 रुपये आहेत. एकदम आठवण झाली की काही विकृत माणसं गोडगोड बोलून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांना नको ती कामं करायला लावतात. नाही केली की त्यांचा खून करतात. असं तर नाही याचे. गल्फ कंट्रीतल्या स्मगलरांशी काही संबंध असतील आणि त्यांच्या काही कामासाठी आपल्याला वापरून घ्यायचं असेल म्हणून हा आपल्याशी इतका चांगला वागत असेल. मैं 1 बजे आपको लंच के लिए लेने आएगा. आपका इंटरव्यू जल्दी ख़त्म हुआ तो भी यहीं पर बैठे रहना. मैंने कुछ साहब लोगों को आपका नाम बताया है. वो कोशिश करेगा आपको सिलेक्ट करने की. लेकिन आप इंटरव्यू अच्छा देना. इट विल मेक मोर इजी फॉर सिलेक्शन. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच सर. तो गेला. मी हॉलमध्ये नजर टाकली. बरेच उमेदवार आले होते. खूप जण पुस्तकं काढून अभ्यास करत होते. मीही पुस्तक काढून वाचायला लागलो. गणेशन अण्णाने मला आश्वस्त केलं होतं. त्यामुळे मला माझी निवड नक्की होईल याची खात्री होती. 12:30ला माझा नंबर लागला. धडधडत्या मनाने मी आत गेलो. मला काहीच उत्तर देता आली नाहीत तर अण्णापुढे माझी नाचक्की होणार होती. ते मला नको होतं. दुहेरी प्रेशर घेऊनच मी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या पॅनलसमोर बसलो. नशिबाने मला बहुतेक प्रश्नांची उत्तरं देता आली. मी आनंदाने बाहेर आलो. 1 वाजता अण्णा आला. हाऊ वॉज युअर इंटरव्ह्यू. इट वॉज व्हेरी फाईन, एक्सलंट. नाऊ वी विल गो फॉर द लंच. बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या बजाज स्कूटरवरून तो मला मेसमध्ये जेवायला घेऊन गेला. कल डिनर का पैसा आपने पे किया था, अभी लंच का पैसा मैं दूंगा. मी खिशातलं पाकिट काढत म्हटलं, दे विल नॉट एक्सेप्ट युअर मनी. दे विल डिडक्ट गेस्ट मील चार्जेस फ्रॉम माय सॅलरी. सो कीप युअर वॉलेट इन युअर पॉकेट. तो हसत हसत म्हणाला. नाईलाजाने मी पाकिट खिशात ठेवून दिलं. ठीक आहे, RCF सोडताना देऊन टाकू त्याचे पैसे. जेवण झाल्यानंतर त्याने मला त्याच्या घरी सोडलं. मी माझं सामान पॅक करत असताना तो म्हणाला, इफ़ यू वॉन्ट यू कैन स्टे हियर फॉर मोर डेज. मैं आपको अलीबाग फोर्ट और मुरुड जंजिरा घुमाने के लेके जाएगा. कल्पना चांगली होती, पण माझी सुट्टी 2च दिवसांची होती. उद्या मला ड्युटीवर जावं लागणार होतं. मी त्याला तसं सांगितलं. तो नाराज झाला. आपको यहाँ कोई तकलीफ तो नहीं हुई ना. इफ़ यस आई एम वेरी सॉरी फॉर दैट. तकलीफ किस चीज़ की. उल्टा आपने मेरी जो सेवा की है वह आजकल कोई भी नहीं करता. थैंक यू वेरी मच फॉर दैट. त्याचे डोळे थोडे भरून आल्यासारखे वाटले. मैं यहाँ बहुत लोनली फील करता. सब दोस्तों का फैमिली है यहाँ, मेरा अकेले का नहीं है. हॉलीडे के दिन बहुत बोरियत होती है. वाइफ उधर सर्विस करता, इसलिए उसको यहाँ ला भी नहीं सकता. कोई रिलेटिव आता तो बहुत अच्छा लगता. आपके आने से मेरा 2 दिन बहुत अच्छा गुजरा. थँक यू सो मच. मला त्याची कीव आली. एकटेपणा किती कंटाळवाणा असतो याचा अनुभव मी मुलुंडला एका कंपनीत नोकरीत असताना घेतला होता. अर्थात गजबजलेल्या मुंबईतला एकटेपणा आणि शांत RCFमधला एकटेपणा याच्यात नक्कीच फरक असणारच. अच्छा, आपको कितने पैसे देना है. पैसे.
वो किस लिए? 2 वक्त का खाना, चाय, कॉफ़ी, नाश्ता, इसका आपको पैसा देना पड़ा होगा. तो पुढे आला, मला जवळ घेऊन म्हणाला, हमने पैसों के लिए थोड़ी किया है. फॉरगेट अबाउट मनी. और कभी मुंबई आएगा तो RCF जरूर आना. इसको अपना ही घर समजना. मलाही आता गहीवरून आलं. मला त्याच्यातल्या विशाल माणुसकीची कल्पना आली. ज़रूर आऊँगा. आप ही कभी फैमिली को लेकर जळगाव आना. मैं अपना ॲड्रेस भेजता हूँ. येस श्युअर. चलो चलते है, मी म्हणालो. तशी त्याने माझी ब्रीफकेस उचलली. स्कूटरवरून त्याने मला बसस्टॉपवर सोडलं. मी त्याचा निरोप घेतला. एवढ्यात त्याने विचारलं, अरे आपका अम्ब्रेला किधर है? मी दचकलो. ब्रीफकेस उघडून पाहिलं, त्यात छत्री नव्हती. म्हणजे त्याच्या घरातच मी विसरलो होतो. ओके, नो प्रॉब्लेम. यू स्टे हियर, मैं लेके आता. स्कूटरला किक मारून तो गेला देखील. 10 मिनटात तो छत्री घेऊन आला आणि बस आली. ओके, चलता हूँ. थँक्स फॉर एव्हरीथिंग. ओके, बेस्ट लक फॉर युअर फ्युचर इन RCF. वी विल मीट अगेन. त्याने माझा हात हातात घेत म्हटलं. मी बसमध्ये बसलो. नशिबाने मला खिडकीतच जागा मिळाली. खिडकीतून मी त्याला हात केला. त्याचाही हात हलला. बस निघाली. बसमध्ये बसून मी विचार करत होतो, या जागी आपला मराठी माणूस असता तर त्याने माझ्यासाठी इतकं केलं असतं का? मराठी माणसंही अगत्यशील असतात, यात शंका नाही. पण एका बसमध्ये भेटलेल्या अनोळखी तरुणाला घरी घेऊन जाऊन त्याची इतकी सेवा केली असती का, याबद्दल मला शंकाच होती. मी घरी आलो. 2च दिवसांनी मला रेल्वेत निवड झाल्याचं पत्र मिळालं. रेल्वेचा पगार RCFपेक्षा जास्त होता. शिवाय माझ्यासारख्या भटकंतीची आवड असलेल्या माणसाला पासची सुविधा मिळणार होती. अर्थातच RCFमध्ये निवड झाली तरी मी जाणार नव्हतोच. गणेशन अण्णाशी माझी भेट आता दुर्मिळच होती. मी त्याला थँक्स गिव्हिंगचं पत्र लिहिलं. त्यात रेल्वेत निवड झाल्याचं आणि RCFमध्ये निवड झाली तरी येणार नसल्याचं कळवलं. उलट टपाली त्याने माझं रेल्वेतल्या निवडीबद्दल अभिनंदन केलं. RCFपेक्षा रेल्वेच चांगली राहील अशी आशा त्यानं व्यक्त केली होती. शेवटी लिहिलं होतं, इफ गॉड परमिट्स, सी यू अगेन. दुर्दैवाने माझी आणि गणेशन अण्णाची पुन्हा कधीही भेट झाली नाही. पण एका चांगल्या माणसाची जी प्रतिमा त्याने माझ्या मनात निर्माण केली होती ती मी कधीही विसरू शकलो नाही.